म्हणजे असं झालं की आता फक्त महिला किंवा मुलीच येतात ह्या ट्रीटमेंट घेण्यासाठी जास्त प्रमाणात. पुरुष येतात का? तर येतात. हो, आणि खूप मुलं पण ह्या बाबतीमध्ये अवेअर्ड आहेत. अगदी एक पिंपल आल्यावरती सुद्धा येणारे पेशंट आहेत, मेल पेशंट आहेत माझ्याकडे. जर तुम्हाला स्किन आणि हेअरच्या मेंटेनन्ससाठी एक योग्य ठिकाण हवंय, तर एस्थेटिक सेंटर जे असतात तर ते तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे. या सगळ्यासोबत आहार विहार किती महत्वाचा? तो तर खूपच जास्त महत्वाचा आहे. म्हणजे नुसता वरतून रंग चढवलं आणि सगळं झालं असं कधीच होत नसतं, हे आपल्याला माहिती आहे. चुकीच्या प्रॉडक्टमुळे सुद्धा स्किन डॅमेज. नक्कीच. आणि ह्याला सगळ्यात मोठी भर आहे ती सोशल मीडियाची. पण सध्या तेल लावल्यामुळे प्रॉब्लेम होतो असं एक झालंय. केसांसाठी बेसिकली कसं आहे, तुमचं जेनेटिक्स खूप मॅटर करतं. अगदी तुम्ही रात्रभर 2 दिवस वगैरे लावून ठेवावं असं अगदीच नाहीये. कारण तेल लावून जर आपण बाहेर फिरलो, पोल्युटंट आहे, तर ते केसांवरती बसतात. मी असं ऐकलंय कॉस्मोवर्स अंडर तुम्ही ब्युटी प्रोडक्ट्सची निर्मिती केली. ब्युटी प्रॉडक्ट्स पेक्षा मी म्हणेल की आपले रोजच्या दैनंदिन वापरातले प्रॉडक्ट्स. तुमचं शॅम्पू आहे, फेस वॉश आहे, साबण आहे, तेल आहे. वय पुढे गेलेलं असतं आणि त्यांना इच्छा असते की अजूनही काहीतरी करता येऊ शकतं. तर अशी वयोमर्यादा काही आहे? तसं ऍक्च्युअली म्हणता येईल आपल्याला की वयोमर्यादा अशी काही हे नाहीये. पण जर आपल्या त्वचेचं वय जे आहे तर आफ्टर 40-45 जे आहे तर ते नक्कीच बदलतं. त्यामुळे एक होऊ शकतं की आपण मेंटेन त्याला ठेवू शकतो. हाय, हॅलो, नमस्कार. डीजी सह्याद्री प्रेझेंट सह्याद्री संवाद मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. स्वतःचं वय लपवण्यासाठी आणि अनेक युवक युवतींसाठी हा पॉडकास्ट तुम्हाला खूप उपयोगी ठरणार आहे. खरं तर प्रत्येक जण प्रयत्न करत असतो छान दिसण्यासाठी आणि आजचा हा पॉडकास्ट आपल्याला खूप मार्गदर्शक करणार आहे. मी स्वागत करते डॉक्टर विद्या लोकरे यांचं. मॅम, खूप खूप नमस्कार. स्वागत. MD आयुर्वेदिक आणि वेल नोन कॉस्मेटॉलॉजिस्ट. मॅम, खरं तर आज आपल्याला लक्षात येतं की सेल्फ कॉन्शियस खूप लोक झालेले आहेत आणि त्यांना स्वतःच्या चेहऱ्यासाठी, केसांसाठी खूप काही गोष्टी करायच्या असतात, पण योग्य वे नाही मिळत त्यांना आणि त्याच्यामुळे नुकसान सुद्धा होतं त्यांचं आणि हे सगळं खूप खर्चिक असतं. अशा वेळी तुम्ही काय सांगाल? नमस्कार, मी डॉक्टर विद्या. तर आपल्या कॉस्मोवर्स सेंटरमध्ये आपण बेसिकली हे आहे ॲडव्हान्स एस्थेटिक सेंटर, ज्याच्यामध्ये आपण ॲडव्हान्स एस्थेटिक प्रोसिजर्सही केल्या जातात, ज्यामध्ये हेअर स्किनवरती मेनली कॉन्सन्ट्रेट केलं जातं. तर जसं मॅडम म्हटलं की प्रत्येकाला इच्छा असते की आपण सुंदर दिसावं. मी म्हणेल की का दिसू नये, आपला हा हक्क आहे. म्हणजे सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतोच आणि त्याला खरं तर योग्य वे मिळणं खूप गरजेचं असतं. आणि तो योग्य वे आपल्याला आपल्या ॲडव्हान्स एस्थेटिक सेंटरमधून नक्कीच मिळू शकतो. जिथे सगळ्याच उपचार पद्धती काही खर्चिकच असतात असं अगदीच नाहीये, पण तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही अशा पद्धतीने तुमचं हेअर आणि स्किन असेसमेंट करून ट्रीटमेंट योग्य घेणं खूप गरजेचं असतं. अशा कुठल्या कुठल्या ट्रीटमेंट आपल्याकडे अवेलेबल आहे? हेअर, स्किन आणि वेलनेस या तिन्ही गोष्टीवरती आपण ऍक्च्युली काम करतो. नॉन सर्जिकल युनिटमध्ये. सर्जिकल युनिट हे कम्प्लिटली डिफरंट आहे आणि नॉन सर्जिकल युनिटमध्ये आम्ही हेअर्सच्या रिलेटेड कुठल्याही कंप्लेंट्स असतील तर त्या मग रिलेटेड त्याच्याशी उपचार पद्धती ज्या आहेत त्या आपण करतो. स्किन रिलेटेड ज्या आहेत तर जसं की वांग आहेत, पिंपल्स आहेत, त्यानंतर डिस्कलरेशन आहे, खूप हायपर पिगमेंटेशन झालेलं आहे, किंवा केस खूप गळतायत, अकाली केस पांढरे व्हायला सुरुवात झाली आहे, त्यानंतर टक्कल पडायला जस्ट सुरुवात झाली आहे, अशा पद्धतीचे डिपेंड ऑन कंप्लेंट जसे पेशंट आपल्याकडे येतात. तर या हेअर्स आणि स्किन रिलेटेड प्रत्येक कंप्लेंट वरती आपल्याकडे सोल्युशन आहे. आणि त्याचसोबत वेलनेस जसं मी म्हटलं तर स्थौल्याचे जे पेशंट आपण पाहतोय आजकाल खूप जास्त प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे अगदी लहान मुलांपासून आपण हे प्रमाण स्थौल्याचं पाहतोय वाढलेलं. तर यावरतीही आपल्याकडे आयुर्वेदिक पद्धतीने उपचार केले जातात. मी तेच आता विचारणार होते की मला माहितीये की तुम्ही ज्या काही ट्रीटमेंट तुमच्याकडे आता आहे अत्याधुनिक पद्धतीने तर तुम्ही करताच, पण या सगळ्यामध्ये तुम्ही हर्बल प्रोडक्टचा वापर करता असं मी ऐकलंय. तर ते कसं काय? आता हर्बल हा वर्ड प्रत्येकाला माहिती आहे ऍक्च्युअली, पण मी रादर हर्बल म्हणण्यापेक्षा मी माझ्या सगळ्या प्रोडक्टना आयुर्वेदिक असं म्हणते. कारण दोन्हीमध्ये खूप फरक आहे. हर्बल तुम्ही कुठलेही प्रॉडक्ट बाजारातले पाहू शकतात. आजकाल बरेचसे लोक ऑर्गॅनिककडे वळले आहेत आणि हर्बल प्रॉडक्ट वापरतात. पण बरेचसे हर्बल प्रॉडक्ट जे म्हणवतात तर त्यामध्ये तुम्ही जर कंटेंट त्याचे रीड केलेत
तर त्यामध्ये तुम्हाला दिसेल की त्यांनी प्रत्येक गोष्टीचे एक्स्ट्रॅक्ट वापरतात. तर ज्यावेळी आपल्याकडे कॉस्मोवर्क्समध्ये आम्ही जेही प्रॉडक्ट बनवतो, जे दैनंदिन वापरातले प्रॉडक्ट आहेत आपल्या, तर ते प्रॉडक्ट जे आहे ते कम्प्लीट आम्ही ते औषध वापरून बनवले जातात. तर हा खूप मोठा फरक आहे जो आपल्या प्रॉडक्ट्समध्ये दिसतो आणि त्यामुळे पेशंटला खूप छान पद्धतीने रिझल्ट्स येतात. म्हणजे असं झालं की आता फक्त महिला किंवा मुलीच येतात या ट्रीटमेंट घेण्यासाठी जास्त प्रमाणात, पुरुष येतात का? हा फारच चांगला क्वेश्चन आहे ऍक्च्युअली. हा असा अगदीच नाहीये की पुरुषांनी सुंदर दिसू नये असं कोणी म्हटलंय. प्रत्येक जण ब्युटी कॉन्शियस आहे, तर त्याच्यामध्ये जेंडर व्हेरिएशन तर काही नसतंच ना. तर येतात हो, आणि खूप मुलं पण ह्या बाबतीमध्ये अवेअर्ड आहेत. अगदी एक पिंपल आल्यावरती सुद्धा येणारे पेशंट आहेत, मेल पेशंट आहेत माझ्याकडे, आणि त्यानुसार ट्रीटमेंट पद्धती बदलते ऍक्च्युअली. खूप महिला डे टू डे काही काही आठवड्यामध्ये किंवा काही महिन्यातून एकदा अशा पार्लरला जातात. म्हणजे याचा सलूनची जी काही चेन आहे ती तुम्हाला माहितीच आहे. तर या ठिकाणी जाऊन स्वतःच्या काही ट्रीटमेंट आहेत त्या करून घेतात. तर अशा वेळी मला वाटतं की इथे न जाता जर अशा क्लिनिकमध्ये जर आम्ही आलो तर तिकडे चांगल्या ट्रीटमेंट्स मिळू शकतात, तर असं काही नाही. आता हे कसं आहे, पर्सन टू पर्सन व्हॅरी होतं आणि हा स्वतःचा ओन चॉईस आहे ऍक्च्युअली. पण नक्कीच आहे की जर तुम्हाला स्किन आणि हेअरच्या मेंटेनन्ससाठी जर तुम्हाला एक योग्य ठिकाण हवंय, तर ऍस्थेटिक सेंटर जे असतात तर ते तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे. कारण हेअर आणि स्किन जे आहे तर त्याच्याशी रिलेटेड काही गोष्टी होऊ द्यात. तर हा काही एक वेगळा आजार असतोच असं काही नाहीये. बऱ्याचदा आपल्याला हेअर आणि स्किनला मेंटेन ठेवावं लागतं आणि त्यासाठी तुमचा स्किन टाईप जो आहे तर तो ज्याला कळतो त्याच्याकडे जाणं खूप जास्त महत्वाचं असतं. तर त्यामुळे जर तुम्ही योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊन ऍडव्हान्स एस्थेटिक सेंटरमध्ये अशा ज्या मंथली व्हिजिट तुम्ही पार्लर्समध्ये करता तर त्या तुम्ही सेंटर ऍडव्हान्स एस्थेटिक सेंटरला जरी केलात तरी हेअर आणि स्किन खूप छान पद्धतीने मेंटेन राहू शकते. पण बऱ्याच वेळेला आपण बघतो की पार्लरमध्ये गेल्यानंतर डॅमेज होतो, स्किन डॅमेज होते किंवा हेअर डॅमेज होतात किंवा तिथे जाऊन सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतच नाही. मग अशा वेळी हर्बल किंवा तुम्ही म्हणता तसं आयुर्वेदिक प्रोडक्ट जर वापरले तर त्याचा फायदा जास्त होऊ शकतो. नक्कीच. कसं होतं की आता बरेचसे पेशंट माझे आहेत असे की ज्यांचं स्किन डॅमेज होते किंवा हेअर्सला आता वेगवेगळ्या उपचार पद्धती आल्या, ज्या पद्धतीचे केस आपले आहेत तर ते सोडून वेगळे केस लोकांना हवे असतात. जर कर्ल आहेत तर त्यांना स्ट्रेट हवेत किंवा स्ट्रेट आहेत तर त्यांना कर्ल करून हवेत. तर या सगळ्या गोष्टी करत असताना बरेचसे वेगळे जे टेक्निक्स तिथे वापरले जातात त्यामुळे हेअर नक्कीच डॅमेज होतात आणि तशा हेअर्सना ट्रीटमेंट मिळणं हे खूप जास्त गरजेचं असतं. त्यामुळे त्यांना जर योग्य मार्गदर्शन भेटलं आणि आपले प्रॉडक्ट जर सातत्याने यूज केले गेले तर ते खूप छान मेंटेन राहतात. हायड्रा फेशियल हा प्रकार सध्या खूपच फेमस आहे आणि त्यासाठी अनेक पार्लरमध्ये जात आहेत आणि खूप मोठा खर्च तिकडे करतात आणि ते रिझल्ट दिसतात पण थोड्याफार प्रमाणात. पण तुमच्या इथे स्वतः होतंय असं मी ऐकलंय. हो, आपल्याकडे कसं आहे की बरेचसे आधुनिक ज्या मशीन्स आहेत तर त्या आपण ऍडव्हान्स एस्थेटिक सेंटर असल्यामुळे ठेवलेलंच आहे. आपल्याकडे लेझरच्या मशीन्स आहेत, त्यानंतर हायड्रा फेशियल, ऑक्सी फेशियल, डिटॅन साठीचे फेशियल्स, तर या सगळ्याच्या मशीन्स आपल्याकडेही उपलब्ध आहेत. फक्त फरक हाच होतो की मशीन्स जर तुम्ही पाहिलं तर बाकी ठिकाणी ज्या असतात आणि एस्थेटिक सेंटर्समध्ये ज्या मशीन्स असतात त्या दोन्हीमध्ये फरक असतो. त्यासोबतच तुमचे काय कंप्लेंट्स आहेत तर त्यानुसार आम्ही ते फेशियल करताना तिथे प्रॉडक्ट जे आहे तर ते वेगळ्या पद्धतीने यूज करतो. तसं बाकी ठिकाणी होत नाही. आता ज्याला स्किनचं किंवा हेअर्सचं अॅनाटॉमी फिजिओलॉजी म्हणतो आम्ही, म्हणजे शरीर रचना किंवा क्रिया, ह्या ज्या माहिती असतील तर ते त्यानुसार प्रॉडक्ट तिथे यूज करू शकतात. या सगळ्यासोबत आहार विहार किती महत्वाचा? तो तर खूपच जास्त महत्वाचा आहे. म्हणजे नुसता वरतून रंग चढवलं आणि सगळं झालं असं कधीच होत नसतं, हे आपल्याला माहिती आहे. आहाराचा याच्यामध्ये 90% रोल आहे. अगदी आहार आणि आपला विहार सुद्धा, म्हणजे आपण डेली आपली लाईफस्टाईल कशी आहे तर याचा सुद्धा यामध्ये खूप महत्वाचा रोल आहे. आहार हा आयुर्वेदामध्ये बेसिकली कसं सांगितलेलं आहे तर आपला आहार जो आहे तो आपल्या प्रकृतीनुसार निवडायचा असतो. म्हणजे 3 बेसिक कॅटेगरीज आहेत, वात, पित्त आणि कफ प्रकृती. तर तुमची प्रकृती कुठली आहे तर ते योग्य पद्धतीने जाणून घेऊन किंवा तुम्ही तज्ञ डॉक्टरांकडून ती माहिती करून घेऊ शकतात आणि त्यानुसार तुम्ही आहार घेतला पाहिजे. कारण तुमचे हेअर
आणि स्किन हे काय आहे, तर तुमचं जेही आरोग्य आहे किंवा तुमची जी ही प्रकृती आहे तर त्यानुसार ते तयार होत असतं. वात प्रकृतीवाल्यांची त्वचा वेगळी असते, त्यांचे केस वेगळे असतात. पित्त प्रकृतीची त्वचा वेगळी, केस वेगळे, आणि त्यामुळेच त्याच्याशी रिलेटेड जे आजार आहेत, जसे की आता पित्त प्रकृती ज्यांची असते, ज्यांचं पित्ताचं प्रमाण जास्त आहे, तर त्यांचे केस जे आहेत तर ते लवकर पिंगट पण दिसतात, लवकर पांढरे व्हायला सुरुवात होते, त्यांच्या चेहऱ्यावरती मोल्स जे आहेत तर ते जास्त प्रमाणात दिसतात. त्यामुळे तुमची प्रकृती ओळखून किंवा तज्ञांकडून माहिती करून घेऊन त्यानुसार आहार जे ते सांगतायत तर तशा पद्धतीने जर घेतला तर आपण हे खूप छान मेंटेन ठेवू शकतो. सध्या पावसाळा तर सुरू आहे, तर पावसाळ्यात खूप काळजी घेतली जाते खाण्याची, त्यासोबतच दिसण्याची पण. हो, पावसाळ्यात ऍक्च्युली आपल्याकडे असं आहे, पाऊस पडला म्हणजे भजी तळा, तर ऍक्च्युली तसं खरं तर तितकं योग्य नाही आहे, पण ठीक आहे. बऱ्याचशा गोष्टी श्रेयस आणि प्रिय अशा 2 गोष्टींमध्ये कॅटेगरायझेशन असते की आपल्यासाठी बेस्ट काय आहे आणि आपल्याला आवडतं काय आहे. बऱ्याचदा आवडीच्या गोष्टी ज्या असतात त्या हेल्दी नसतात असं म्हणता येईल. कधीतरी या गोष्टी ठीक आहेत, पण नेहमी नेहमी जर अगदी वारंवार जर आपण आपल्या प्रकृतीच्या विरुद्ध जर आहार घ्यायला गेलो तर ते आपल्या स्किन किंवा हेअर मधून, त्यासोबतच बाकी आरोग्याच्या तक्रारींमधूनही जाणवून दिसतं. जसं आता पावसाळ्यामध्ये आपण पाहू तर पाऊस पडतोय, तर ज्यावेळी पाऊस पडतो तर त्यात पावसासोबत एअर मधले पोल्युटंट सुद्धा असतात आणि त्यामुळेच आपल्या हेअर आणि स्किन मध्ये आपल्याला जास्त डॅमेज दिसायला सुरुवात होते. मॉइश्चर कंटेंट एकूणच वातावरणामधलं वाढलेलं असतं, तर त्या मॉइश्चर कंटेंटमुळे बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की फंगल इन्फेक्शन्स किंवा इचिंग होणं, स्किनवरती रॅशेस येणं, तर हे सुद्धा पावसाळ्यामध्ये जास्त दिसतं. तर जास्तीत जास्त आपल्याला काय करावं लागतं, तर ती त्वचेची काळजी किंवा स्वच्छता ही खूप जास्त ठेवावी लागते पावसाळ्यामध्ये, आणि ऍज पर आपल्या कंप्लेंट, तर त्याही आपल्याला त्यानुसार आपल्याला आहार विहार चेंज करायला लागतो. या सगळ्यावरती ट्रीटमेंट तर आपल्याकडे आहेतच, पण पंचकर्म किती महत्वाचं आहे आणि ते तुमच्याकडे केलंही जातं. येस, आपल्या ऍडव्हान्स एस्थेटिक सेंटरमध्ये आपण ऍडव्हान्स मशिनरीज आणि त्यासोबतच आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट जे आहे तर त्या सर्व करतो. आता आयुर्वेदिक ट्रीटमेंट करताना पंचकर्माला खूप जास्त महत्व दिलं गेलेलं आहे. म्हणजे ज्यावेळी एखादी कोणतीही ट्रीटमेंट आपण करतो ती जर आपण शोधन करून म्हणजेच पंचकर्म करून जर केली तर त्या ट्रीटमेंटचा रिझल्ट आपल्याला 100% पाहायला मिळतो. म्हणजे शरीर शोधन जे आहे, शुद्धी आहे, तर ती प्रॉपर होते पंचकर्मामध्ये. आणि आपल्याकडे ज्यावेळी पेशंट येतो माझ्याकडे तर त्यावेळी त्याच्या कंप्लेंट्स पाहून तर मी तिथे त्यांना पंचकर्म ही ऍडवाइस करते आणि त्यामुळे आम्हाला रिझल्ट हा खूप छान पद्धतीने पाहायला मिळतो. सुरू होण्याआधीच करावं का असं कधीही केलं तर? जनरली कसं असतं की ट्रीटमेंट सुरू करताना जर आपण पंचकर्म करून आपण ट्रीटमेंट सुरू केली तर आपल्याला जास्त त्याच्यामध्ये फायदा मिळतो. त्यामुळे आपल्याला एक 100% क्युअर जो आहे तो पेशंटला देता येतो. त्यासोबतच आयुर्वेदामध्ये कसं आहे की ऋतूनुसार पंचकर्म सांगितलेले आहेत. प्रोफायलॅक्टिक बेसिस म्हणजे तुम्हाला हेल्दी राहण्यासाठी आपण पंचकर्म बऱ्याचदा पेशंटला ऍडवाइस करतो आणि आजकाल लोक बरेचसे अवेअर झाले आहेत याबाबत. तर ते स्वतःहूनही अगदी येणारे आहेत पेशंट माझ्याकडे की नाही आम्हाला आता पावसाळा सुरू झालाय तर तुमच्याकडे काय ते बस्ती असतं ना तर ते करून घेतो, म्हणजे आम्हाला वाताचे त्रास थोडे कमी होतील. म्हणजे अशा पद्धतीने लोक अवेअर सुद्धा, आणि यंग जनरेशन जास्त अवेअर्ड आहे असं मी म्हणेल. म्हणजे ते स्वतःहून प्रत्येक गोष्टी सर्च करून येतात की नाही आम्हाला अशा पद्धतीने पंचकर्मही करून घ्यायचे. शिरोधारा मेंटल रिलॅक्सेशन साठी खूप छान बेस्ट आहे. आणि हेच कसं आहे की हेच आपल्या त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यावरती हे सुद्धा परिणाम दाखवतं. जसं तुमची आतली हेल्थ आहे तेच तुमच्या स्किनवरती किंवा हेअर्सवरती त्याचे परिणाम दिसून येणार आहेत. कधी कधी अंतर्गत काही आजार असतात तर त्याचाही आपल्याला आरसा आपण स्किन म्हणू शकतो, तर त्याच्या थ्रू ते आपल्याला दिसतं. त्यामुळे पंचकर्माने काय होतं तर आपल्याला बेसिकली शरीर शुद्धी होते, जेही आपले टॉक्सिन्स आहेत ते बाहेर टाकले जातात आणि ज्याही उपचार पद्धती आपण करत आहोत तर त्याचे आपल्याला छान रिझल्ट दिसतात. बऱ्याचदा असं गैरसमज पण असतो की मी काही ट्रीटमेंट करून घेतली स्किनसाठी तर त्याच्यासाठी इक्विपमेंट्स आहेतच, पण त्याचसोबत औषध गोळ्या ज्या आयुर्वेदिक दिल्या जातात त्या घेतल्या नाही जात बऱ्याचदा. ते काहीतरी कुठून देतात आणि काहीतरी असे जे खूप गैरसमज आहेत, तर त्यासाठी काय म्हणजे त्याचा उपाय काय आहे का ते घ्यावंच लागतं? कसं आहे, बऱ्याचदा पेशंट नुसार आम्ही थोडेसे फॉर्म चेंज करतो.
म्हणजे काही लोकांचं असं असतं की नाही मला काढा घ्यायला जमतच नाही, मग अशा वेळेत आपण त्याच गोष्टी ज्या आहेत त्या गोळ्यांमध्ये त्यांना देतो. बऱ्याचदा गोळ्या घेणं बरेच लोक प्रेफर करतात. आणि कसं आहे की ज्या वेने ते सांगितलेले आहेत, तर काही औषधं अशी असतात की नाही त्याचा जर आपण काढा करून घेतला तरच ते आपल्याला शरीरासाठी उपयोगी ठरतं. त्यासोबतच जर ते गोळ्यांच्या फॉर्म मध्ये घेतलं तरच उपयोगी ठरणार आहे. तर जिथे जिथे जसं शक्य आहे तसं पेशंटनुसार आपण मॉडिफिकेशन करतो, पण जिथे अगदीच शक्य नाहीये त्या ठिकाणी थोडंसं पेशंटला कन्व्हिन्स करणं हे एक थोडं टास्क होऊन जातं. हा. बऱ्याचदा चेहऱ्यावरती नको असणारे केस असतात, म्हणजे आपल्याला खूप बघायला मिळतात आता. तर त्यासाठी बऱ्याचदा रेझर वापरलं जातं किंवा लेझर ट्रीटमेंटनी काही वेळेला ते घालवलं जातं. त्यासाठी काय उपाय आहे आणि ते होतं का परमनंटली? ज्यावेळी आता आपण चेहऱ्यावरील अनावश्यक केस अगर म्हणू तर फिमेल्सच्या बाबतीत जे चिन एरिया आहे आणि गालावरचा जो एरिया आहे तर तिथे हेअर्स कुणालाच असलेले आवडत नाहीत ऍक्च्युली. तर याच्यामध्ये बरेचसे काही अंडरलाईंग फॅक्टर्स सुद्धा आहेत. आपल्या हॉर्मोन्स वरतीही आपली हेअर ग्रोथ डिपेंडंट असते. तर बऱ्याचदा ज्यावेळी अशा कंप्लेंट घेऊन पेशंट माझ्याकडे येतो तर मी त्यांना हॉर्मोनल ज्या आहेत टेस्ट ज्या आहेत तर त्याही करायला सांगते. आणि ते रिमूव्हलचा जो आपला क्वेश्चन आहे तर त्याच्यामध्ये रिमूव्हल होतं हेअर्सचा, पण 100% रिमूव्हल हा कधीच होत नसतं. तर रिडक्शन होतं, म्हणजे तुम्हाला केस जे आहेत ते अगदी राठ दिसत असतात तर ते अगदी फाईन होऊन जातात आणि काही सेटिंग्स घेतल्यानंतर त्याचं येण्याचं प्रमाण जे आहे ते खूप कमी होतं. म्हणजे लिटरली बरेचसे माझे असे पेशंट आहेत की त्यांना 4-4 दिवसाला प्लकिंग करून केस काढावे लागत होते, तर ते अगदी 2-3 महिन्यानंतर सेटिंग जर घेतलं तरी तेवढ्यावरती त्यांची हेअर ग्रोथ जी आहे तर ती आटोक्यात आहे. त्यामुळे पेशंट अगदी हसत खेळत या गोष्टीसाठी तयार होतात. तुम्हाला अगदीच माहिती आहे की फिमेलसाठी हा खूप मोठा इश्यू आहे ऍक्च्युली. हा, तर म्हणजे आपल्याला अजिबातच चालत नाही की इथे हेअर आहे तिथे, म्हणजे नाही कुठे जर जायचंय कार्यक्रमाला जायचंय किंवा डे टू डे लाईफ मध्ये ऑफिसमध्ये जात असू आपण, कॉलेजेसमध्ये जात असू, तर नाही इथे अनवॉन्टेड हेअर नकोच आहे. तर त्यासाठी लेझर हा खूप चांगला पर्याय आहे ऍक्च्युली. आणि लेझर बद्दल मी म्हणेल की लोकांमध्ये खरंच खूप मिसकन्सेप्शन आहेत. अजूनही लोक तितके अवेअर नाहीयेत याबाबत. तर लेझर जे आहे ते हार्डली 0.5 mm पर्यंत त्याचे बीम्स जातात. त्यामुळे त्याचं कुठल्याही पद्धतीचा साईड इफेक्ट स्किनवरती अजिबात दिसत नाही. फक्त ते जे लेझरचं मशीन तुम्ही ज्या ठिकाणी ते करताय तर तिथे प्रॉपर किंवा चांगल्या पद्धतीचं मशीन जे आहे तर ते वापरतायत की नाही ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणात ही पण तक्रार असते की पिंपल्स किंवा खड्डे पडलेत, अशा वेळी हे होऊच नाही यासाठी काय उपाय आहेत का? उपाय तसे आहेत, पण कसं आहे आता जर तुमची प्रकृती असेल आणि त्याच्या विपरीत जर तुम्ही आहार विहार घेताय, जसं आता आपण जस्ट बोललो की त्यानुसार आपल्याला प्रकृतीनुसार आहार घेतला पाहिजे, तर त्यामुळे पिंपल्स येण्याचे चान्सेस असतात. त्यासोबतच टीन एजर आपण म्हणू तर जसं मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होते, मुलांमध्ये जसे टेस्टोस्टेरॉनची लेवल वाढायला लागते, तर तसे फिजिओलॉजिकली म्हणजे नॉर्मलसीने लोक त्यांच्या टीनेजरच्या चेहऱ्यावरती पिंपल येतात. ते काही काळानंतर जसे हॉर्मोन्स आपल्या बॉडीला सेट होते तर त्यानुसार त्याची फ्रिक्वेन्सी कमी सुद्धा होऊन जाते. पण या व्यतिरिक्त जर पिंपल्स येत असतील आणि त्याचे डाग जर पडत असतील तर त्यासाठी नक्कीच उपाययोजना करणं गरजेचं आहे. तुमचा स्किन टाईप काय आहे ते तज्ज्ञांकडून माहिती करून घेऊन त्यासोबत कशा पद्धतीचा तुमचे प्रॉडक्ट तुम्ही चूज केले पाहिजेत, कारण तुम्ही डे टू डे जे प्रॉडक्ट्स वापरत आहात तर त्यामुळे हे पिंपल्स आणि जे त्याचे डाग राहत आहेत तर त्याचं प्रमाण हे जास्त दिसून येतं. त्याच्यामुळे प्रॉडक्टची माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे जर तुमची त्वचा कोरडी आहे आणि तुम्हाला पिंपल येत आहेत, तुमची त्वचा ऑइली आहे तुम्हाला पिंपल्स येत आहेत, या दोन्हीमध्ये खूप फरक असतो. मग त्या फरकानुसार आपल्याला प्रॉडक्ट आणि ट्रीटमेंट दोन्ही बदलावी लागते. बऱ्याचदा चुकीच्या प्रॉडक्टमुळे सुद्धा स्किन डॅमेज. नक्कीच. आणि ह्याला सगळ्यात मोठी भर आहे ती सोशल मीडियाची. कारण प्रत्येक जणाला असं वाटतं की हा हे प्रॉडक्ट दाखवलं झालं, मला पण तसंच आहे. सगळेजण सरसकट तेच वापरायला लागतात, पण ते अगदीच योग्य नाहीये. म्हणजे ह्याने काय होतं तर उपाय होण्यापेक्षा अपायच जास्त होतो आणि नंतर तो मग घेऊन ते येतात आमच्याकडे. आणि सध्या हेअर फॉल, हेअर वरती जे काही प्रॉब्लेम्स आहेत, डॅमेज होणं किंवा स्प्लिट्स असतात, या हेअर प्रॉब्लेम वरती पण खूप असे प्रॉडक्ट येतात की ज्याच्यामुळे आणखी डॅमेज होतात सगळे केस. नक्कीच. तर त्या केसांना तुम्ही जसं मगाशी म्हटलं
शिरोधारा वगैरे आयुर्वेदामध्ये हम्म. आहे, तसं केसांसाठी काही रेग्युलर असे आहेत का ट्रीटमेंट की ज्याच्यामुळे केसाचा पोत किंवा केस बिघडणार नाही असं काही? केसांसाठी बेसिकली कसं आहे, तुमचं जेनेटिक्स खूप मॅटर करतं. आता ज्यावेळी तुम्ही पाहाल की बऱ्याचदा अँड्रोजेनिक ॲलोपेशिया म्हणून एक प्रकार असतो, म्हणजे की वडिलांना या वयामध्ये टक्कल पडायला सुरुवात झाली होती. तर मला आताच त्याच्या एक 5-10 वर्ष आधीच मला माझे केस असे विरळ दिसायला सुरुवात झाली, असे सांगत येणारे बरेचसे पेशंट असतात. जेनेटिकचा एक भाग असतो, तुमच्या आहाराचा एक भाग असतो, त्यानंतर तुम्ही किती पोल्युटंटला एक्सप्लोर होताय किंवा किती एक्सपोज होताय तुम्ही, त्याचा एक भाग असतो. म्हणजे कारण नेमकी काय आहे त्यानुसार ट्रीटमेंट द्यावी लागते पेशंटला. आणि नक्कीच केस जर सुरुवातीपासून आपण योग्य त्यासाठी मार्गदर्शन घेतलं, योग्य पद्धतीचं तेल, शॅम्पूज, कंडिशनर, सिरम्स जे आहेत ते लावले, तर ते अगदी छान मेंटेन राहतात केस जे आहेत ते. कारण हेच की म्हणजे आता कुणालाही आपण जर सांगितलं, प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरामध्ये माहितीये रिठा आहे, शिकेकाई आहे, हिना आहे, हे खूप छान आहे, ते खूप चांगलं काम करतं. कुणीही त्याचा काढा करून किंवा पाणी घेऊन ते केस धुवायला बसत नाही. प्रत्येकाला हातामध्ये शॅम्पूचं बॉटल हवंय, रेडी टू यूज असं म्हणू शकतो आपण. आणि तशा पद्धतीने जर प्रॉडक्ट आपल्याला चांगले अवेलेबल असतील, तर आपण हेअरची हेल्थ सुद्धा खूप छान मेंटेन ठेवू शकतो. तुम्हाला माहितीच आहे की लहानपणापासून आपली आजी, आई आपल्याला तेल मालिश करत असते. पण सध्या तेल मालिश करणं तर लांबच, पण तेल लावायचंच नाही असं एक समज झाला. गैरसमज आहे का तो माहिती नाही, पण सध्या तेल लावल्यामुळे प्रॉब्लेम होतो असं एक झालंय. हे कसं आहे ऍक्च्युली माहितीये का, तुमच्या केसांचा पोत काय आहे याच्यावर अवलंबून आहे की तुम्ही तेल लावावं न लावावं, कितपत लावावं, त्यानंतर आठवड्यातनं किती वेळा लावावं, या सगळ्या गोष्टी त्याच्यावर अवलंबून आहेत. तर जर तुमचं मुळातच जर कफ प्रकृती असेल, तर त्या लोकांचे केस जे असतात ते ऑइली असतात किंवा थोड्या थोड्या दिवसांनी की नाही ऑइल सिक्रेशन त्याच्यामध्ये व्हायला लागतं. तर मग त्यावेळी आपण काय करू शकतो, तेल न लावणं हे त्याच्यावरती सोल्युशन नाहीये, पण तुम्ही केस धुवून त्याच्यावरती थोडं तेल लावून नंतर परत दुसऱ्या दिवशी हेअर वॉश करू शकता. पण तेलाने काय होतं, तर एक प्रोटेक्शन लेअर मिळतं, नरिशमेंट मिळते केसांना, आणि त्यामुळे तेल लावणं तसं गरजेचं आहे. अगदी तुम्ही रात्रभर 2 दिवस वगैरे लावून ठेवावं असं अगदीच नाहीये. कारण तेल लावून जर आपण बाहेर फिरलो, तर जे बाकीचे जे प्रदूषण करणारे घटक आहेत, पोल्युटंट आहेत, तर ते केसांवरती बसतात आणि त्यामुळे अजून जास्त हेअर्स जे आहेत ते डॅमेज होतात. त्यामुळे आपण अगदी हेअर वॉशच्या एक 40 मिनिट्स म्हणजे 40 मिनिटं किंवा 1 तासभर आधी जर तेल लावलं, तर तेवढं सुद्धा इनफ आहे. पण किमान तेल लावावं. खूप जणांना आज कळलं असेल की तेल लावण्याची करेक्ट पद्धत काय आहे, कारण तेल लावायचंच नाही हा त्याच्यावर एक सोल्युशन नाहीये. आणि बऱ्याच शक्यतो तेल जे आहे ते कोमट करून लावावं, म्हणजे त्याचं ऍब्सॉर्प्शन जे आहे तर ते टाळूवरती प्रॉपर होतं असं. तर हेअर फॉल त्याच्यामुळे बऱ्याच जणांचाही होतो. जर तेल लावता येत नाही व्यवस्थित तर हेअर फॉल होत असतो. आणि डॅन्ड्रफ जो आहे तो दिसू नये म्हणून काही काही वेळेला तेल लावलं जातं, आणि तो डॅन्ड्रफ इतका होतो की मग तो पापण्यांमध्ये दिसायला लागतो. बऱ्याच जणांना पापण्यांमध्ये डॅन्ड्रफ झालाय हे सुद्धा कळत नाही. तर त्यासाठी काय करायचं? तेल न लावल्यासोबतच बाकीचेही खूप सारे फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे केस गळू शकतात. आता आपल्या मध्ये जर अगदी नरिशमेंट फॅक्टर जे असतात, विटॅमिन्स, मिनरल्स जे आहेत, जे केसांसाठी खूप जास्त गरजेचे आहेत. कारण हेअर नरिशमेंट जी आहे तर ती शरीराकडून पण तशी लिस्ट बॉदर आहे. म्हणजे की ज्यावेळी आपण कुठलाही आहार घेतो तर ते सर्वात पहिल्यांदा की नाही आपले महत्वाचे जे ऑर्गन आहेत तर तिकडे त्याचं न्यूट्रिएंट पोहोचवलं जातं आणि नंतर ते केसांकडे जातं. त्याच्यामुळे त्याला नरिशमेंट तशी तेवढ्या प्रमाणात जर मिळत नसेल केसांना तर हेअरफॉल होऊ शकतो. त्यासोबतच हॉर्मोनल फॅक्टर्स तर आहेतच. आणि त्यासोबत जसं तुम्ही डॅन्ड्रफचं विचारलं, तर डॅन्ड्रफलाही खूप कारणं आहेत ऍक्च्युली अशी. काही लोक तर वर्षानुवर्ष त्यांना डॅन्ड्रफ असतो, तेवढं फक्त शॅम्पू करतात, तेवढं त्यांचं डॅन्ड्रफ कमी होतो, जात नाही ऍक्च्युली, तो दिसण्यासाठी कमी होतो आणि नंतर पुन्हा आहे तसंच. मग यासाठी काय करायला लागतं, तर आपल्याला व्यवस्थित तो डॅन्ड्रफची सुद्धा खूप व्यवस्थित ट्रीटमेंट होणं खूप गरजेचं असतं. नाहीतर जसं तुम्ही म्हटलात ते डोळ्यांच्या पापण्यांवरती तो येतो. त्याचसोबत जर तो बेसिकली ज्यावेळी आपण कोंब करतो तर तो गालाच्या एरियावरती, बॅकच्या एरियावरती, मानेवरती अशा ठिकाणी पडून
त्या ठिकाणी पिंपल येतात आणि पेशंट येतो पिंपलसाठी दाखवायला आणि मेन कारण असतं डॅन्ड्रफचं. तर बऱ्याचदा पहिल्यांदा आम्हाला डॅन्ड्रफची ट्रीटमेंट करावी लागते आणि नंतर मग बाकी गोष्टींकडे आपण वळतो. तर डॅन्ड्रफची ट्रीटमेंट करत असताना बेसिकली प्रॉडक्ट जे आहेत तर ते कोणते आपण वापरतोय त्यासोबतच त्याचं स्काल्प क्लिनिंग म्हणू आपण की प्रॉपर क्लिनिंग होणं खूप गरजेचं असतं आणि त्यासोबतच जे पण आपल्या केसांची मुळं आहेत, हेअर फॉलिकल्स आहेत, तर त्यांना स्टिम्युलेशन मिळणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे जेही केस उगतील तर ते हेल्दी हेअर्स जे आहेत तर ते उगतात आणि मग त्याप्रमाणे आपण डॅन्ड्रफ जो आहे तर त्याच्यावरती अशा पद्धतीने ट्रीटमेंट करू शकतो. तुम्ही आता म्हणा की योग्य प्रोडक्ट वापरला पाहिजे, तर ते प्रोडक्ट मी असं ऐकलंय कॉस्मोवर्स अंडर तुम्ही ब्युटी प्रोडक्ट्सची निर्मिती केली. हा, ब्युटी प्रॉडक्ट्स पेक्षा मी म्हणेल की आपले रोजच्या दैनंदिन वापरातले प्रॉडक्ट्स म्हणजे तुमचं शॅम्पू आहे, फेस वॉश आहे, साबण आहे, तेल आहे, अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत रोजच्या दैनंदिन वापरात आपल्याला जे प्रॉडक्ट वापरावे लागतात असे सर्व प्रॉडक्ट्स आपण कॉस्मोवर्स मध्ये बनवलेले आहेत आणि हे स्वतः मी बनवते. आयुर्वेदिक पद्धतीने हे प्रॉडक्ट बनवले जातात आणि त्यामुळे काय होतं तर बेसिकली पेशंटच्या कंप्लेंटनुसारही प्रॉडक्ट बनवता येतात. त्यामुळे त्याचा उपयोग खूप छान होतो. कोणते कोणते प्रोडक्ट? आपल्याकडे हेअर ऑइल आहे, त्यानंतर हेअर मास्क आहे, जे की आता ज्या लोकांना तेल लावायला आवडत नाही जसं तुम्ही म्हटलात त्या जनरेशनसाठी आपण हेअर मास्क तयार केलेले आहेत जे की हेअर नरिशमेंटचं पण खूप छान काम करतात आणि केसांचा पोतही खूप छान सुधारतो त्याने. अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आहे, हेअरफॉल साठीचे शॅम्पू आहेत, त्यासोबतच हेअर ऑइलचं सांगितलंच मी, क्रीम आहेत, लोशन आहे, त्यानंतर फेस वॉश आहेत, सोप्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे, अगदी लहान बाळ आहेत तर त्यांच्यासाठीचे सुद्धा वेगळे सोप्स आहेत आपल्याकडे. तर अशा लिप बाम आहे, वेगवेगळे प्रॉडक्ट्स अशा पद्धतीचे उपलब्ध आहेत आपल्याकडे. म्हणजे या प्रोडक्टचा वापर तुम्ही तुमच्याकडे येणाऱ्या पेशंटसाठी पण करता? ऍक्च्युली तशी निर्मिती म्हणाल तर कॉस्मोवर्सच्या प्रॉडक्टची तेव्हाच झाली आहे. तर ज्यावेळी पेशंट पाहून असं बऱ्याचदा झालं की नाही ह्या पेशंटला अशा पद्धतीचा प्रॉडक्ट पाहिजे पण तो अवेलेबल नाहीये, तर मग का नाही आपण ह्या प्रॉडक्ट कडे वळूयात मॅन्युफॅक्चरिंगकडे. तर तशा पद्धतीनेच ऍक्च्युली कॉस्मोवर्सच्या प्रॉडक्टची निर्मिती झाली आहे की बऱ्याचदा काय होतं की प्रत्येक डॅन्ड्रफचं जरी आपण एक उदाहरण घेऊया, प्रत्येक डॅन्ड्रफचा पेशंट एकसारखा नसतो, प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे, त्याचा डॅन्ड्रफ वेगळा आहे, तर त्यानुसार त्याला ट्रीटमेंटही वेगळी द्यावी लागते. त्यासाठी तो जो प्रॉडक्ट निवडायचा तो सुद्धा प्रत्येकाचा वेगळा निवडावा लागतो. तर त्यावेळी मग असं कस्टमाइज प्रॉडक्ट आपल्यालाच करता का येऊ नये या विचारातून ऍक्च्युली कॉस्मोवर्सच्या प्रॉडक्टची निर्मिती झाली आहे आणि त्या पद्धतीने आपण काय करतो तर बाकी जनरल प्रॉडक्ट तर आहेतच पण पेशंटनुसारही त्या प्रॉडक्ट्स मध्ये आम्ही व्हेरिएशन्स देतो. आता मला एक विचारायचं होतं की खूप प्रमाणात म्हणजे आता एक वेगळ्याच पद्धतीचे काही स्कार्स असतात, चेहऱ्यावरती असतात किंवा हातावरती असतात, गळ्यावरती असतात, तेव्हा बऱ्याच सर्जरी नंतर आलेले ते स्कार्स असतात किंवा भाजलेले डाग असतात, भाजलेले सुरकुत्या असतात. तर अशा बऱ्या होऊ शकतात का आणि त्यासाठी आपल्याकडे काही ट्रीटमेंट आहे का? हा, तर हा ऍक्च्युली छान क्वेश्चन आहे. बऱ्याचदा काय होतं बर्नचे जे मार्क्स असतात जे भाजलेलं असतं तर त्याच्यावरती बऱ्याचदा प्रत्येक ठिकाणी सर्जिकल वेने आपण ट्रीटमेंट नाही करू शकत. तर अशा ठिकाणी आपण नॉन सर्जिकल वेने ट्रीटमेंट करू शकतो. जसं की PRP सारख्या ट्रीटमेंट आहे, मिझोथेरपी सारख्या ट्रीटमेंट आहे, तर हे आम्ही बऱ्याचदा पेशंटला वापरतो आणि तिथे छान पद्धतीने रिझल्ट यायला सुरुवात होते. अगदी स्किन जी आहे ती आपल्या नॉर्मल स्किन सारखी नक्कीच होत नाही, पण जी ही डॅमेज स्किन दिसते जी बर्न झाल्यामुळे तर ती नक्कीच आपल्याला सुधारता येते. तर माझी एक पेशंट म्हणजे एक लेटेस्ट उदाहरण आहे ऍक्च्युली तिचं. तर अगदी लहानपणी तिचं चेहऱ्याचा पूर्ण हा भाग तिचा बर्न झाला होता. तर नंतर आता ज्यावेळी लग्नाचं वय होतं मुलींचं त्यावेळी या सगळ्या गोष्टींकडे थोडं प्रकर्षाने पाहिलं जातं. तर त्यावेळी ती आपल्याकडे ट्रीटमेंटसाठी आली आणि आपण तिचा चेहऱ्याचा जो पोत आहे किंवा स्किनचा जो टोन आहे तर तो आपण 60% तो रिपेअर करण्यामध्ये यशस्वी झालो आहोत. तर त्यामुळे ती स्वतःही खूप आनंदी होती. म्हणजे अशा प्रकारेही आपण पेशंटला रिझल्ट देऊ शकतो. आता हे सुद्धा कसं आहे की पेशंटच्या मार्कवरती डिपेंडंट आहे. म्हणजे की जर तो स्कार किती डीप आहे
किती वरचेवर आहे, तर यानुसार तो कालावधी ठरतो. अगदी 1 महिन्यापासून 6 महिन्यापर्यंतचाही कालावधी लागू शकतो. तर अशा पद्धतीने ते स्कार वरती अवलंबून आहे. बरेचसे लेझर्स सुद्धा यासाठी वापरले जातात. IPL सारखं लेझर आहे किंवा बाकीचे काही लेझर, कार्बन सारखे लेझर आहेत, तर ते सुद्धा आम्ही स्कार रिव्हिजन म्हणतो त्याला, तर त्यासाठी वापरतो. तर अशा पद्धतीने पण आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग जो आहे तर तो नक्कीच करून घेऊ शकतो. कारण अशा वेळी बऱ्याचदा आता ती मुलगी तुम्ही म्हणलं की लग्नाच्या वयाची होती, पण बऱ्याच वेळी वय पुढे गेलेलं असतं आणि त्यांना इच्छा असते की अजूनही काहीतरी करता येऊ शकतं. तर अशी वयोमर्यादा काही आहे का त्याची? तसं ऍक्च्युअली म्हणता येईल आपल्याला की वयोमर्यादा अशी काही हे नाहीये, पण जर आपल्या त्वचेचं वय जे आहे तर आफ्टर 40-45 जे आहे तर ते नक्कीच बदलतं. कारण कोलॅजन सिक्रिशन आहे किंवा बाकीचे जे अंडरलाईन सेल आहे तर त्याचा पोत जो आहे तो बाकी आधीच्या यंग एज मध्ये जी स्किन असते तर त्यापेक्षा ती चेंज झालेली असते. त्यामुळे एक होऊ शकतं की आपण मेंटेन त्याला ठेवू शकतो, असं आहे. म्हणजे जेणेकरून त्यांचा जो टोन आहे, इलास्टिसिटी आहे तर ती मेंटेन राहील व्यवस्थित पद्धतीने आणि आपण त्या पद्धतीचे जरी व्रण असतील तर त्यामध्येही उपचार पद्धती देण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतो. खूप छान वाटलं आज तुमच्याशी गप्पा मारताना. प्रत्येक वयाच्या लोकांना आज कळालं असेल की काय करायला हवं आणि योग्य पद्धत कुठली आहे उपचार घेण्याची. कारण चुकीच्या उपचारांमुळे सुद्धा खूप मानसिक त्रास सुद्धा लोकांना सहन करावा लागतो. तर सह्याद्री संवादमध्ये आज तुमच्यासोबत बोलताना खूप छान वाटलं आणि पुढच्या भागामध्ये आपण नक्कीच अशा तज्ञांना भेटणार आहोत. थँक्यू. धन्यवाद.